नमस्कार मैत्रिणींनो. तर तुम्हाला कालचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जो मी पेपर कटिंग आणि त्याचं स्टिचिंग दाखवलं तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि त्याच दिवशी म्हणजे मी कालच कालच्याच याच्यामध्ये म्हणजे एकाच दिवसामध्ये तो पण व्हिडिओ मी शूट केलेला आहे. आणि आता मी तुमच्याबरोबर एक व्हिडिओ शूट करणार आहे, पण याचा व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट बघायला भेटेल. बघा आता हे जे कस्टमरचं साडी आलेली आहे, जो ब्लाऊज आपल्याला अर्जंट द्यायचा आहे, उद्या त्यांना साखरपुड्यासाठी लागतोय. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता ना कसं म्हणजे हे आलेले. आता बघा ही डिझाईन बघा, मी तुम्हाला दाखवते. हे जे दोन्ही पण काट आहेत ना, हे दिसायला एवढे लांब सटक दिसत आहेत, पण बाहीला एकदम छोटे छोटे बसतात. हे बघा. आता बाहीला काट आपण टाकू शकतो, पण जी डिझाईन आहे ना ती कशी टाकायची हे बघा. जर तुम्हाला पण असं ब्लाऊज आलं तर तुम्ही काय करशाल, आता ही साईड जी आहे ना, इकडून एवढी साईड ही साईड जी आहे ती आपल्याला बाहीला वापरायची आहे, पण याच्यामध्ये दोन्ही एल्बो बाही आहे तर ती निघणारच नाही. आणि त्याचबरोबर इथं बघा, आता हा बॅक पार्ट आहे, तर बॅक पार्ट पण तुम्ही बघू शकता ना, एवढा काट दिला आहे त्यांनी इथं. आणि इथं खाली डिझाईन दिलेली आहे, तर याच्यामध्ये पण आपण बाहीने काढू शकतो. आता हा बॅक पार्टला हा काट त्यांनी या बाह्यांसाठी काट दिलेले आहेत, पण त्यांनी हे काट बघा कसे दिलेत. खूप कन्फ्यूज होऊन जातं कशा पद्धतीने डिझाईन टाकायची, कधी कधी ते पण समजत नाही. आता मी काय करते, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. याचं कटिंग स्टिचिंग दाखवते. 36 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, हा सिंपल आहे. तर आता याला आपण काय करू, तर मी व्हिडिओमध्येच तुम्हाला बघायला भेटेल मी याचं काय करते म्हणून. तर मी सगळ्यात पहिले याचं ब्लाऊज जे आहे ते वेगळं करून घेते. साडी पण खूप छान आहे बरं याची. तर बघा साडी वगैरे एकदम मस्त आहे. साडी वगैरे पण एकदम छान आहे. तर चला मी याचं तुम्हाला पटकन फास्टमध्ये कटिंग दाखवते. तर चला मी इथं ब्लाऊज घेतलेला आहे आणि मी आता तो एकदम सरळ करून घेते. पण सगळ्यात पहिले मी अस्तर कटिंग करणार आहे. जर कोणाला प्रिन्सेस कट ब्लाऊज पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर दिलेल्या नंबरवरती पॅटर्न म्हणून व्हॉट्सअपला हाय करा आणि पॅटर्न नाव टाका. तर मी तुम्हाला पॅटर्नची माहिती देईल की एक पॅटर्न केवढ्याला, आणि तुम्हाला एक पॅटर्न न घेता किमान 3 पॅटर्न तरी तुम्हाला घ्यावा लागतील अशी. आणि त्याचबरोबर तुम्हाला छोटीशी ऑफर पण देईन मी रक्षाबंधनबद्दल. जर कोणाला घ्यायचे असेल पॅटर्न तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. कमेंट पण करा आणि त्याचबरोबर व्हॉट्सअप नंबरवरती पॅटर्न नाव सर्च करा. कॉल नका करू, तुम्हाला मी माहिती देऊन टाकेल. तर चला. तर बघा मी इथं जो बॅक पार्ट ठेवला आहे प्रिन्सेस कटचं पॅटर्न आहे आणि व्यवस्थित मोंडा वगैरे चेक करून मी इथे कट करून घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 मीटर अस्तर आहे आणि 1 मीटरच्या अस्तरवरतीच मी बाही 10 इंच होती, मग 11 इंचावर मार्क करून बाहीचं कपडावर ठेवला आणि बाकीचं पॅटर्न अशा पद्धतीने बसवून कट करून घेतलं. त्याच्यानंतर बघा खाली मी जे आहे ना पॅटर्नची उंची वाढवून घेतलेली आहे. तर तुम्ही या पद्धतीने पॅटर्नचा वापर करून सहज उंची वाढवू शकता. आणि साईडनी जो राऊंड दिलेला आहे तो प्रत्येक प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मार्जिन द्यायचं आहे. आणि हे बघा या पद्धतीने मी पॅटर्न खालच्या साईडने पण 1 इंच उंची वाढवून घेतली आणि अशा पद्धतीने इकडे पण मी वाढवून घेतलं अर्धा इंचाचं. व्यवस्थितरित्या मी सगळं पॅटर्नवरती काय केलं, आखून घेतलं. आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे काय आपला ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती हे अस्तर ठेवून काय करायचं आहे, ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं आहे. तर मी इथं सगळ्यात पहिलं बॅक पार्ट आणि त्याचबरोबर साईड पार्ट आणि या पद्धतीने काढून घेतलं बघा. व्हिडिओत काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की सांगा. तर गळ्याच्या नाही एकदम असं खेटून नाही गळा कट करायचा, कारण आपल्याला शिलाई मार्जिन सोडून थोडं आतून कट करून घ्यायचं, म्हणजे गळा जास्त असा डीपमध्ये जात नाही. मग आता इथं बघा मी कॅप हाईट घेतली 2.5 पावणे 3 इंच. 3 इंच घेतलं तरी चालेल आणि या पद्धतीने राऊंड देऊन आतला खोल भाग कट करून घेतला. तर बाहीचं पण पॅटर्न तुम्हाला भेटून जाईल. जर तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊजचं संपूर्ण जे काही सेट आहे तो तुम्हाला भेटेल. पण एक पॅटर्न जरी तुम्ही ऑर्डर करायचं असेल तर एक पॅटर्न द्यायला हे होत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला किमान 3 पॅटर्न तरी ऑर्डर करावा लागतील. आता इथे बघा आपण इथं काय केलेलं आहे, तर आता हा तुम्हाला मी सांगितलं ना, हा काट जो आहे ना
या काठामुळं लई प्रॉब्लेम आला तुम्हाला सांगते. त्या काठाला खडी पण आहे दोन्ही साईडनी आणि तो बॅक पार्टला कसा वापरलाच नाही. म्हणजे मी वापरणार आहे शेवटी, तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये छोटासा नंतरून टाकणार आहे. मग मी दोन्ही पण काठ बाजूलाच काढून घेतले. आता ह्या कपड्यामध्ये ना हे काठ त्यांनी बाह्यांसाठी दिल्या, पण बाहीसाठी एल्बोला त्यांनी जे होतं ना डिझाईनसुद्धा नाही. बाकीचं सगळा ब्लाऊज प्लेन आहे. डिझाईन एवढ्याच जागेत आणि एवढ्या जागेमध्ये एल्बो स्लीव्ज होणारच नाही. मग त्यामुळंच मी जास्त कन्फ्यूज झालते. बॅक पार्टला पण आहे ना डिझाईन जे आहे ना गोलगळ्याचा आकार देऊन ठेवला होता त्यांनी, त्याच्यामुळं मग तिथं पण बाही काढता येत नव्हती. मग आता मी प्लेन जागेवरच काय केलं, बाही काढली, कारण की इथे बाही निघली नसते. त्याच्यामुळे मी काठ बाजूला काढून घेतला आणि त्याच्यानंतर जी प्लेन बाही होती ना, प्लेन ब्लाऊजचा कपडा होता ना, तिथंच काय केलं, या पद्धतीने बाही कट करून घेतली. मग तर इथे थोडंसं कम्फर्टेबल वाटलं आणि मग नंतरून म्हटलं काठ लावून देऊ. तसं मी कस्टमरला अगोदरच सांगितलं पण होतं की ताई मी तुम्हाला जे आहे ना ही डिझाईन येणार नाही म्हणून आहे, फक्त बॅकला मी वापरणार आहे म्हणून. तर त्या म्हटल्या हो चालेल, तुम्हाला जसं जमन तसा शिवा म्हणून म्हटल्या त्या. त्याच्यामुळं मग मी या पद्धतीने तो शिवून घेतला. तर जेवढा मला कपडा वाचवता आला तेवढा मी वाचवला, कारण की अजून मला पॅटर्न दुसरे पण बसवायचे आहेत. तर तुम्ही बघितलं ब्लाऊज कटिंग करता करता आहे ना आपल्याला खूप व्यवस्थित हे करावं लागतं. तर बघा या पद्धतीने मी इथं हा पार्ट काढून घेतला. तर कधी पण आहे ना पॅटर्न व्यवस्थित पहिले बघत जा सगळ्या साईडला बसते आहे का म्हणून, नाही तर मग नंतरून खूप प्रॉब्लेम येऊन जातो. तर जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय, तर बघा अशा पद्धतीने मी आता हा पॅटर्न थोडा थोडा आहे ना कन्फ्यूज व्हायचा, म्हणजे थोडा थोडा कपडा जो आहे ना कुठंतरी हे व्हायचा. तर मग मी इथं काय केलं, थोडंसं ॲडजस्टमेंट झालेलं आहे. तर बघा अशा पद्धतीने डिझाईन असली ना ब्लाऊजला तर खरंच खूप सारा असा प्रॉब्लेम कधी कधी येऊन जातो. तर मी इथे ना आता काय करते, तर ज्यावेळेस असा कपडा बसत नाही त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण प्लेन कपडा करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या पद्धतीने कपडा जो आहे ना तो असा बसवून बघायचा, म्हणजे बरोबर बसतं. तर मी दोन्ही पार्ट असे वेगवेगळे करून घेतले आणि ते ठेवले. आता हे पार्ट ठेवताना ना जर तुम्ही हे पार्ट कधी पण असे जर ठेवायचा असेल, तुम्हाला कपडा कमी असेल, पण हे पार्ट जे आहेत ना असे विदाऊट आले पाहिजे, जसं मी तुम्हाला आत्ता दाखवलं व्हिडिओत तसं विदाऊट आलं पाहिजे. नाही तर एकसारखे जर पार्ट तयार झाले तर मग खूप प्रॉब्लेम येऊन जातो, कारण की कपडा आपल्याकडे कधी शिल्लक नसतो आणि मग उलटसुलट पार्ट जो आहे ना तो त्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे बघा अशा पद्धतीने समोरासमोर पार्ट आले पाहिजे, अशा पद्धतीने ते ठेवून घ्यायचे. त्याच्यानंतरच ते कट करून घ्यायचे. आता जे काट आहेत ना ते मी काय करणार आहे नंतरून लावणार आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच. तर चला मग आता आपण याचं स्टिचिंग करून घेणार आहे. तर छान असं मी आता याचं कटिंग करून घेतलं आणि याचं स्टिचिंग पण तुमच्याबरोबर शेअर करते. तर आता इथे बघा सगळ्यात पहिलं मी काय करते आहे, तर जो आपला गळा आहे पुढचा तो मी इथं तयार करून घेते आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, तर जो गळा आहे ना तो साईडने आपल्याला कसं टिप मारावं लागते, पाव इंच अर्धा इंच. तर त्यामुळं थोडंसं आतूनच काय करायचं, कट करायचं. तर पूर्ण गळ्याचं म्हणजे जे खडूचं मार्किंग आहे त्याच्या आतून नाही कट करायचं, थोडंसं बाहेरून कट करायचं, म्हणजे व्यवस्थित आपल्याला शिलाई मार्जिंगला पण जागा शिल्लक राहते, म्हणजे गळा पण जास्त जे मापाच्या बाहेर जात नाही. तर बघा मग मी अशा पद्धतीने खालून टिप मारून अशा पद्धतीने आता याच्यावरतून टिप मारून घेतली. बघा अशा पद्धतीने याला एक दाब टिप पण देऊन घेतली. आता वर खालच्या साईडने पण एक टिप मारून घेऊ आपण आणि साईडने अस्तर जे आहे ते अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आहे आपल्याला. व्हिडिओ छोटा असो मोठा असो, पण जर तो तुमच्यासाठी युजफुल असेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघितला पाहिजे. कोणी आत्तापर्यंत व्हिडिओ बघत आले त्यांनी मला कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे म्हणून. कमेंट करायला अजिबात विसरू नका. जर तुमची व्यवस्थित कमेंट असेल, तुमचं जर असंच छान अशी कमेंट असली तर व्हिडिओ बनवायला आहे ना खरंच भारी वाटतं आणि असं वाटतं की हो आवडतं आहे कुणाला तरी व्हिडिओ, तर मग थोडंसं व्हिडिओ बनवायला आणखीन आयडिया सुचते आणि असं छान वाटतं. त्याच्यामुळं कमेंट करून सांगा, लाईक करा व्हिडिओला आणि अशा पद्धतीने आता मी काय केलं आहे बघा बरं, दुसरा पण पार्ट आपण याच पद्धतीने जोडून घेतला, एक दाब टिप देऊन घेतली. तुमच्या इकडे ब्लाऊजची शिलाई किती आहे कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इकडे ब्लाऊजची, आता हा ब्लाऊज शिवायचा म्हटलं तरी फक्त आम्ही 200 रुपये घेतो. आता तुम्ही सांगा तुमच्या इकडे ब्लाऊजची शिलाई किती आहे. तर तुम्ही सहज जर कुणाकडे तर 500 रुपये ब्लाऊज आहे शिटीमध्ये.
तर तुम्ही सहजपणे इतके सारे ब्लाऊजचं पॅटर्न काही एका ब्लाऊज शिवला तर कुणाचं तरी तुमचं एक पॅटर्नची किंमत ही आरामशीर निघून जाते. त्याच्यामुळं तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त पॅटर्न घ्यायचं आणि ब्लाऊज शिवायचं. अतिशय सोपी पद्धत आहे. तर बघा आता मी हा पॅटर्न घेतला ना, हा सुद्धा आपल्याला समोरासमोर ठेवायचा. त्याच्यानंतरच अर्धा इंचानी खालून टिप मारायची. आता वरतून एक दाब टिप देऊन घेतलेली आहे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला बघा, अशा पद्धतीने साईडने अस्तर जे आहेत ना, ते असं याच्यावरून दाब टिप देऊन घ्यायची आहे. साईडने अस्तर जॉईंट करून घ्यायचं. साईडने ब्लाऊज पीस एक्स्ट्राचा कट करून टाकायचा आहे म्हणून आपल्याला. त्याच पद्धतीने दुसरा पण पार्ट बघा, अर्ध्या इंचाने खालून टिप मारायची. जर पॅटर्न असेल आपल्याजवळ तर आपण अर्ध्या तासामध्ये ब्लाऊज जो आहे ना, तो प्रिन्सेस कटचा स्टिच करून टाकतो. एखाद्याचा लईच हात बसलेला असेल तर अगदी 20 मिनिटात 15 मिनिटात सुद्धा ब्लाऊज स्टिच होतो. हा जी गळा रुंदीवर आहे ती 2ची आहे, 2.25ची, खालून 2.5 इंच घेतलेली आहे. आणि सिंपल गळा होता, गोल गळा होता, तर तो आपण इथं ठेवून घेतला. आणि अशा पद्धतीने त्याला साईडहून पण आपल्याला ते दिसतंय, तर त्या पद्धतीने त्याला वटवून घेतलं. आता जो बघा हा जो गोल गळा आहे ना ब्लाऊजचा, तो मला दिसतोय, तर तो 6 इंच आहे. पण आपण गळा रुंदी कमी घेतलेली आहे, तर बघितली. तर मग आपल्याला हा गळा थोडासा हे करावा लागेल. तर मी काय करते, थोडीशी ना टिप मारते मध्यभागावरती. तर अर्धा इंचाची टिप मारून घेते, म्हणजे गळा जो आहे तो थोडा जवळ येईल. आता याचा जो आहे इथं अस्तरचा कपडा, तो आपण इथं ठेवून घेऊ व्यवस्थित, मधला सेंटर धरून. तर याला थोडंसं पिन वगैरे पण लावून घेऊ, म्हणजे सरकणार नाही. बघा आता इथं आपण अशा पद्धतीने गळ्यावरती काय करायचं आहे आपल्याला, टिप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जो गळगळ्याचा आहे तो आकार जो आपण घेतला आहे तो. जर तुम्हाला आणखीन थोडासा पसरट गळा पाहिजे असेल तर जो बॉक्स आहे त्या बॉक्सच्या बाहेरून पण तुम्ही गळा जो आहे ना तो पसरून घेऊ शकता. खालच्या साईडने अर्धा इंचाने टिप मारून घ्यायची आहे आपल्याला. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, जो गळा आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. थोडेसे कट लावून घेते. आता आपल्याला याच्यावरून एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. बघा आता आपण याच्यावरून एक टिप मारून घेतली. खालच्या साईडने पण आपल्याला काय करायचं आहे, एक टिप मारून घ्यायची आहे कमरेच्या साईडला. तर असे काही गळे पण देतात ना कंपनीवाले, की ते गळे कसे घ्यायचे ते पण समजत नाही. आता याची डिझाईन पण बघा, आता कस्टमरला जो आहे ना गळा खोल पाहिजे होता, पण ते खोल नाही, पण ती डिझाईन जी आहे ना ती अर्धीच मध्ये आलेली आहे, म्हणजे वरती पण नाही आणि पूर्ण खाली पण पर्यंत पण नाही आहे. तर त्यामुळं खूप कन्फ्यूज होऊन जातं. तर मी डिझाईन नंतरून दाबूनच टाकणार आहे, तिथं लेस वगैरे टाकून देणार आहे, कारण ती वर अर्धीच डिझाईन आहे. तर लेस लावली तर ती बरोबर हे होऊन जाईन, दिसणार पण नाही नंतरून ती. आता इथे बघा मी इथं आहे ना आपले टक्स मारून घेते आहे बॅक साईडला. तर तुम्ही 4 4.5 असे टक्स मारून घ्यायचे. तर बघा छान असा आपला गळा तयार झाला. आता ह्या बॅकलाच आहे ना काय करायचं आहे, मी छोटासा काठ टाकणार आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दिसेल कशा पद्धतीने काठ टाकायचं आहे म्हणून. आता सगळ्यात पहिले ही बाही मी इथं तयार करून घेते आहे. तर बघा पूर्ण प्लेन बाही घेतली, याला अजिबात डिझाईन आलेली नाही आहे, पण काठामुळे ना बाही छान दिसणार आहे. आता इथं आपण खालून अर्धा इंचाने टिप मारून घेऊ आणि अस्तरला एक दाबटीप देऊन घेऊ. अस्तरला अशा पद्धतीने एक दाबटीप देऊन घेऊ आणि ब्लाऊज पीस वरतून एक टिप मारून घेऊ आपण.
आणि साईडने अस्तर जे आहे ते अशा पद्धतीने हे करून घ्यायचं. आता इथे जर मोंड्यामध्ये कुठे कमी जास्त वाटलं तर आपण ते नंतरून जॉईंट देऊन घेणार आहे. मी खूप सोपी पद्धतीने एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे की तुम्ही एकदम ब्लाऊजला आहे ना बाहीला अगोदर जॉईंट न देता तिथं किती जॉईंट लागतो तो चेक करून तुम्ही नंतरून पण जॉईंट देऊन घेऊ शकता. आणि ती एक खूप सोपी पद्धत आहे. तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा की मोंड्यामध्ये जॉईंट कसा द्यायचा आहे म्हणून. बघा अशा पद्धतीने मी इथं काय केलं आहे, सगळं अस्तर जे आहे त्याला जॉईंट करून घेतलं आणि आता एक्स्ट्राचं ब्लाऊज पीस इथं कट करून टाकते आहे. आता आपल्याला काठ टाकायचा आहे. तर हा काठ बघा एकदम छोटा छोटा आणि तुम्ही सांगा पैठणी ब्लाऊज आहे, पैठणी ब्लाऊजला आता हे काठ कसे म्हणजे जॉईंट करून कसे वाटतील. पण आता काही इलाज नाही, त्याला आपल्याला त्याच पद्धतीने टाकावं लागणार आहे. तर मी इथे ना खडी होती दोन्ही पण साईडने, त्याच्यामुळं मी इथं थोडेसे हळूवारपणे आपल्याला काय करायचं आहे, आता मी आतला कपडा दाबून टाकला आणि या पद्धतीने काठ जो आहे ना तो तयार करून घेतला. आता हा काठ जो आहे तो बघा एवढाच निम्मा. आता पैठणी ब्लाऊज म्हटलं तर एवढा निम्मा काठ कसा दिसल, एकदम जसं सिल्क साडीला असतो तसा ना. मग त्याच्यामुळं मी काय केलं, आता दुसरा पण काठ जॉईंट करून घेतला. म्हणजे तो पण आपण इथं काय करू हे करून घेऊ. त्याच्यानंतर दोन्ही पण काठ जे आहेत ना ते एकमेकांना जॉईंट करून घेणार आहे मी. अशा पद्धतीने दोन्ही काठ जॉईंट करून घेतले, जोडून घेतले. आता मी काय करते, याला दुसरा पण काठ याला एकमेकांवर ठेवून जॉईंट करते. सगळ्यात तर पहिलं बघत होते गोल राऊंड घेता येतो का, डिझाईन बसते, पण तेवढ्या याच्यामध्ये जमतच नव्हतं. मग म्हटलं चला आता बॅकला एवढ्याच ठिकाणी टाकते. आता इथून आपण हे कट करून टाकलं जेवढं लागतं आहे तेवढं. बाकीचा काठ जो आहे ना तो बाहीसाठी मी इथे जॉईंट करून घेते आहे. तर तो असा एकमेकांना व्यवस्थित सेम टू सेम लावून जॉईंट करून घेते आहे. तर अशा पद्धतीने मी याला जॉईंट करून घेतला बघा. काठाला वरतून एक दाबटीप पण देऊन टाकते. तर व्यवस्थित आपला काठ जो आहे ना तो जॉईंट झाला. आता दोन्ही काठ जे आहेत ते आता कट करून घेतले, म्हणजे थोडेसे मोठे काठ होतील. आता जो आपण छोटा काठ घेतला ना तो बघा सेम टू सेम जिथून आपण टक्स मारले तिथून मी इथं हा काठ जो आहे ना तो असा बसवते. तर तो काठ पण आपल्याला इथं व्यवस्थितच बसवायचा आहे. बघा अशा पद्धतीने मी हा काठ इथं मधला सेंटरवर धरून बसवला. तर हा पण लुक छान वाटतो आहे बॅकचा. पाठीवर पण ही छान दिसेल हा काठसुद्धा. तर चला आता आपण बाहीला पण बाकीचे काठ जे आहेत ना ते दोन्ही जॉईंट करून घेणार आहे. तर बघा थोडंसं आहे हे. तर मग मी इथं बाहीला थोडंसं आता काठ जॉईंट केल्यामुळं थोडंसं बाहीला लुक पण छानच येणार आहे. आणि हे असल्यामुळं काय आपलं काठ बाही जी आहे ती पैठणी असल्यामुळं बाहीचा काठ जो आहे तो असा अर्धा छान वाटणार नाही. त्याच्यामुळं आपण इथं थोडंसं त्याला जॉईंट करून अशा पद्धतीने तो लावून घेतला. म्हणजे आता याचा लुक जो आहे ना तो खरंच छान दिसन. अशा पद्धतीने आता हा एक काठ जॉईंट झाला. तर बघा काही काही त्याला लुक जो आहे ना तो छान आलेला आहे बाहीला आणि दिसायला पण थोडंसं छान दिसन. त्याच पद्धतीने दुसरी पण बाही जॉईंट करून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडचा पण आपण काठ जोडून घेतला. दोन्ही साईडचे आपण इथं ज्या आहेत काठ वगैरे जोडून घेतलेत. तर बघा सगळे पार्ट मी इथे जॉईंट करून घेतलेले आहेत. आणि आता मी तुम्हाला दाखवते आपला फ्रंट पार्ट जो आहे तो तयार करण्यासाठी. बघा इथं अशा पद्धतीने याला जॉईंट करून घेतलं. तर डबल टिप मारून घ्यायची आपल्याला. तर पफ वगैरे बघा किती छान 36 साईजसाठी इथं आपण इथं हे केलेलं आहे. तर याच्यावरून तुम्ही दाबटीप देऊन घ्यायची असेल तर घेऊ शकता, नाहीतर नसेल द्यायची तरी
बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत ना त्या अशा दाबटीप देत नाही, तरी पण त्यांचा लुक छान दिसतो. थोडंसं प्रेस वगैरे केलं तर आणखीनच त्याचा लुक जो आहे तो एकच नंबर दिसतो. बघा किती छान असा पफ वगैरे येतो. जर तुम्हाला खरंच प्रिन्सेस कट ब्लाऊजचा पेपर पॅटर्न ऑर्डर करायचा असेल तर मला व्हॉट्सअपला सांगा, तर आपण त्याच्यावरती नक्कीच जे आहे ना मी तुम्हाला रिप्लाय देईन त्याचा पॅटर्न केवढ्याला आहे. पण तुम्हाला किमान 3 पॅटर्न तरी घ्यावा लागतील अशा पद्धतीने. तर चला मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. इथं मी आता हुक लूक पट्टीसुद्धा लगेचच लावून घेते आहे. व्हॉट्सअपला कॉल करू नका, तर तुम्ही व्हॉट्सअपला फक्त पॅटर्न म्हणून नाव टाका, तर मग मी तुम्हाला तिथं पॅटर्नची जी काही प्राईज आहे काय आहे ते तुम्हाला मी नक्की सांगेल. तर इथं आपली झालेली आहे जॉईंट हुक लूक पट्टी. तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू पुन्हा आपण. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.